तुम्ही समजून घ्या, पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांना मतदान करून दिलं नाही. 15% मतदारांना इलेक्शनच्या प्रक्रियेतून असंवैधानिक पद्धतीने बाहेर ठेवण्यात आलं. तरी सुद्धा ममता दीदीने तिथे चांगली फाईट दिली. 15 वर्ष ममता दीदी तिथे सत्तेत आहेत. डीएमके आपण जर तामिळनाडू मध्ये बघितलं तर 10 वर्ष ते सत्तेत आहेत. केरळामध्ये आपण बघितलं लेफ्ट हे करीबन 15 वर्ष सत्तेत आहेत. आणि मग कुठं ना कुठंतरी हे सगळ्या राज्यांचे इलेक्शन बघितलं, जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात एक कुठंतरी वातावरण तिथं आहे. आता केंद्रात सत्तेत कोण आहेत? भाजप. राज्यात सत्तेत कोण आहेत? भाजप. म्हणजे कुठंतरी जे लोक सत्तेत आहेत त्याच्या विरोधात एक लोकांचं वातावरण तिथं दिसतंय. ठीक आहे, आता त्यांना जल्लोष करू द्या, पण महाराष्ट्राची लोक आणि देशाची लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच योग्य असा निर्णय त्या ठिकाणी देतील. पण 90 लाख मतदार काढून सुद्धा ममता दीदींनी ज्या पद्धतीने फाईट दिली त्यांना खऱ्या अर्थाने आपण